वेलकम टू लोटस क्रिएशन्स. आज आपण बघणार आहोत महाराणी ठुशी. ही ठुशी सोप्या पद्धतीने बनवली जाते, तर ती तुम्हाला आज मी दाखवते कशी बनवायची ती. तर आपण मटेरियल बघूया काय काय लागतं या बनवायला. तर आपल्याला इथे 3 ठुशी पेंडंट लागणार आहे. इथे तुम्ही चंद्रकोर पेंडंट पण वापरू शकता. नंतर आपल्याला लागणार आहेत बिंदी बॉल. ही साईज तुम्ही चेंज पण करू शकता. नंतर 0 mm किंवा 1 mm स्पेसर्स आपले बीड बॉल. नंतर 3 होल कनेक्टर लागणार आहेत. आता हे चिंचपेटी कनेक्टर लागणार आहेत आपल्याला. 3 होलचे लागणार आहेत आणि 2 होलचे लागणार आहेत. तर हे मी साध्या मटेरियलमध्ये दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला बनवता येईल. क्रीम बीड्स लागणार आहेत, टूल्स लागणार आहेत आणि वायर लागणार आहेत. आणि आता मी चेन वापरली. तर सर्वप्रथम आपल्याला 3 वायर घ्यायच्या आहेत. साईज बघा मी मेन्शन केली आहे. नंतर आपण ही क्रीम बीड्समध्ये घालून फिक्स करून घेऊया. 2 क्रीम बीड्स घातले आणि मी आता फिक्स करते. तर तिन्ही वायर आपण आता एक एक करून कनेक्टरमध्ये फिक्स करून घेऊया आणि मग आपण नेकलेसला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला 4 mm चा बीड एक आणि 0 mm चा बीड एक अशी सिक्वेन्स करायची पहिली. लक्षात ठेवा 4 mm चा एक बीड टाकायचा आहे आणि तर 0 mm चा एक बीड टाकायचा आहे, परत 4 mm चा. असे टोटल आपल्याला 11 4 mm चे बीड टाकायचे आहेत प्रत्येक लाईनमध्ये. हे आता प्रत्येक लाईनमध्ये मी 4 mm चे टाकून घेतले. नंतर आपल्याला 3 होलची चिंचपेटी टाकून घ्यायची आहे. प्रत्येक होलमधनं 3 वायर पास करून घ्यायचे. आपल्या एक एक वायर तिन्ही होलमधनं पास करून घ्यायची आहे. अशा नेकलेसमध्ये वरचे बीड्स सेम ठेवायचे. खाली आपण डिझाईन जेव्हा करतो तेव्हा ते बीड्स कमी जास्त करू शकतो. अशी सेम सिक्वेन्स आपल्याला 17 वेळा बनवायची आहे. म्हणजे 17 बिंदी बॉल टाकायचे आहेत आणि मग पेंडंट टाकायचं आहे. परत 17 टाकायचे आहेत बीड्स त्या साईडला. आता दुसऱ्या वायरमध्ये आपल्याला दुसऱ्या वायरमध्ये आणि तिसऱ्या वायरमध्ये आपल्याला टोटल 11 बीड्स टाकून सिक्वेन्स करायचं आहे. तर ते का करायचं ते लक्षात येईल तुम्हाला. प्रत्येक वायरमध्ये 11 टाकायचे आहेत बीड सिक्वेन्स. मग आपल्याला 2 होलचा तो चिंचपेटी कनेक्टर आहे तो टाकून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा ही सेकंड आणि थर्ड वायरमध्ये करायचे आहेत. 11 बीड बॉलचा सिक्वेन्स टाकायचा आहे आणि 2 होल कनेक्टर टाकायचं आहे. आता आपल्याला दुसऱ्या वायरमध्ये 13 बीड्स टाकायचे आहेत. सेम सिक्वेन्स, एक बिंदी बॉल, एक गोल्डन बॉल, असे 13 बीड्स टाकायचे आहेत बिंदी बॉल. आणि मग परत ठुशीचं पेंडंट टाकायचं आहे. आणि थर्ड वायरमध्ये आपल्याला एकूण 22 बीड टाकायचे आहेत. म्हणजे 22 बीडचा सिक्वेन्स करायचा आहे बिंदी बॉलचा. एक बिंदी बॉल प्लस 0 mm चा बीड असे 22 वेळा करायचं आहे. आणि मग ठुशीचं पेंडंट टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली पूर्ण ही साईड झालेली आहे तयार. सेम तसंच आपल्याला दुसऱ्या साईडला करून घ्यायचं आहे.
जसा दिला आहे त्याचप्रमाणे सिक्वेन्स ठेवा. तुम्ही साईज कमी जास्त करू शकता, बीड्सची साईज. सेम आता आपण तसंच करून घ्यायचं आहे, ह्या साईडला केलं तसं. आणि नेकलेस आपल्याला क्रीम बीडने परत लॉक करून घ्यायचं आहे. फक्त खेचताना जोरात, बंद करताना, लॉक करताना खेचू नका, नाहीतर फॉल येणार नाही. तर आपली अशी सोप्या पद्धतीने महाराणी ठुशी तयार झाली आहे. कसा वाटला नेकलेस हे मला नक्की सांगा. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मी अजून नवीन नवीन व्हिडिओ टाकू शकेन. ओके, मी कनेक्टर चेन घेतली आहे लावायला, ही मला इझिली मिळून जाईल. कारण ह्या अशा ठुशीबरोबर महाराणी नाव दिलं आहे, अर्थात मला गोंडा नको होता म्हणून मी चेन वापरली आहे. ही फक्त लॉक उघडून टाकायची असते, हिला जंप रिंगची गरज नसते. सेम तुम्ही चंद्रकोर पेंडंट वापरूनही बनवू शकता, किंवा दुसरं तुमच्याकडे पेंडंट जे अवेलेबल असेल. इवन तुम्ही हा मोत्यामध्येही बनवू शकता. तर टेक्निक तुम्ही लक्षात घ्या. तर बघा, आता आपली चेन लावून तशी तयार झाली आहे. तर कसा वाटला आपल्याला व्हिडिओ प्लीज कमेंट द्या, तुमचे रिप्लाय नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असे तुम्ही छान छान नेकलेस बनवा आणि प्लीज व्हॉट्सअपला मला पाठवा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि इथे मी तुम्हाला कसा दिसतो हा साधारणतः फोटो दाखवला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.